मंडळी, माझ्या प्रत्येक जेवणात कांदा आणि खोबऱ्याचा वाटा या असताच. तर कसा करतोय? तर आता बघ त्याचा व्हिडिओ मी आज केलाय. तर 5-6 कांदे बारीक चिरून म्हणजे असे उभे कापून घेतलेलं आहे. ते असे कढईत टाकलं आणि लाल जाईपर्यंत ते परतून घेतले कढईत. मग त्याच्यात टाकले थोडं तेल आणि पुन्हा परतून घेतलंय. त्यांचा कलर बदललो तसं एक नारळ किसलेलं आहे. तवा खोबरा त्याच्यात टाकलंय आणि चांगला लाल होईपर्यंत परतून घेतलंय. आता या खोबरा ना म्हणजे असा ब्राऊन कलर होईपर्यंतच परतून घ्यायचा. नाही थोडासा काळपटपर्यंत केलास तर जेवणाची चव बिघडतली. आणि ह्याच्यात ना लसूण आणि आलंसुद्धा टाकतात. पण मी ना ह्या मटणासाठी वाटप काढत होतं त्याच्यामुळे मी ह्याच्यात आलं आणि लसूण टाकलं नाही. कारण मी मटणात फोडणीक आलं लसणाची पेस्ट देतलं आहे. जर तुम्ही एरवी आमटीसाठी वगैरे काढूचा असाल तर त्याच्यात 4 आले लसणीचे पाकळे आणि छोटासा असा आल्याचे तुकडे टाकून कांद्याबरोबरच भाजून घेतलात ना, तर वाटपाक मस्त वास येता.